हर्षवर्धन सपकाळ त्यांनी जर मोदी साहेबांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली असती तर काय झालं असतं? भाजपवाल्यांनी आरती ओवाळली असती, त्यांची कौतुक केलं असतं, त्यांचं ते स्टेटमेंट सगळ्यांनी शेअर केलं असतं. बघा, एकतर सपकाळांना भाजपमध्ये घेतलं असतं किंवा जाहीर त्यांचा सन्मान केला असता आणि म्हणाले असते भविष्यात हे भाजपच्या वाटेवर आहे. टिपू सुलतान भाजपच्या सुद्धा गळ्यातलं ताईत आहेच की. भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच नेत्यांच्या बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो आहे. टिपू सुलतानला कोण चांगलं म्हणालं नाही? तुम्ही महात्मा गांधींचा थोडा इतिहास वाचा, अब्दुल कलाम तर आता काल परवापर्यंत होते ना, त्यांची काही पुस्तकं वाचा. एवढंच काय, बऱ्याच लोकांनी टिपू सुलतान बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही बोललेलं आहे. एका बाजूला म्हणजे तुम्ही टीका विरोध करायचे आणि दुसऱ्या बाजूला उदात्तीकरण करायचं म्हणजे धार्मिक द्वेष. भाजपचा मुस्लिमांना किंवा त्यांच्या हिरव्या झेंड्याला विरोध आहे. मग भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एमआयएम सोबत 7-8 ठिकाणी महाराष्ट्रात युती केली. ती कशी काय चालली? पण ज्यांना शिवाजी महाराजच मान्य नाहीत, ती कुठल्या विचारधारेची मंडळी आहे, कुठल्या पक्षाची मंडळी आहे? सुधांशु त्रिवेदी, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5-6 वेळेस माफी मागितली होती असं स्टेटमेंट आहे, असं बोललेत. किती भाजपच्या लोकांनी त्या सुधांशु त्रिवेदीचा निषेध केला? बोला. प्रशांत कोरटकर, भारतीय जनता पार्टीचा नागपूरचा संघाचा स्वयंसेवक आणि भाजपचा कार्यकर्ता आहे, काय बोलला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महाराष्ट्राबद्दल? किती लोकांनी निषेध केला? उत्तर द्या. श्रीपाद छिंदम शिवाजी महाराजांबद्दल काय वक्तव्य केलं? उपमहापौर होता भाजपचा, किती लोकांनी त्याच्याविषयी निषेध केला? बोला. नायक आहे, नालायक आहे की खलनायक आहे? कशासाठी हे उकरून काढताय? 200-250 वर्षाचा इतिहास आता सध्याच्या काळात उकरून काढणं म्हणजे शिळ्या कडीला ऊत नाही का? टिपू सुलतान आता इथं महाराष्ट्रात येऊन कुणाविषयी काही टीका टिप्पणी करतोय का? त्यांनी जर इंग्रजांसोबत लढाई केली असेल तर फक्त धर्माच्या नावावर त्यांना टार्गेट करायचं. अरे, त्या माणसाच्या हातात सोन्याची अंगठी होती आणि त्या अंगठीमध्ये राम शब्द होता, मग ते काही टाइमपास म्हणून घातलं होतं का? इंग्रजांची जी म्हणजे तळवे चाटत असतील, त्यांची जी हुजरीगिरी करायचे, त्यांना किंवा अजून कुणाला छळलं म्हणून ज्यांना कुणाला राग येतो, टिपू सुलतान भाजपच्या सुद्धा गळ्यातलं ताईत आहेच की. भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच नेत्यांच्या बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो आहे. एका बाजूला म्हणजे तुम्ही टीका विरोध करायचे आणि दुसऱ्या बाजूला उदात्तीकरण करायचं म्हणजे धार्मिक द्वेष. बरं, टिपू सुलतानला कोण चांगलं म्हणालं नाही? तुम्ही महात्मा गांधींचा थोडा इतिहास वाचा, अब्दुल कलाम तर आता काल परवापर्यंत होते ना, त्यांची काही पुस्तकं वाचा. एवढंच काय, बऱ्याच लोकांनी टिपू सुलतान बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही बोललेलं आहे. बरं, जो व्यक्ती आता हयात नाही त्याच्यावर कोणतरी बोलला म्हणून ज्यावेळेस एवढं वादळ निर्माण होतं, अहो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत. त्यांच्याविषयी या सत्ताधारी मंडळीच्या विचारधारेची लोक बदनामीकारक, आक्षेपार्ह किती वेळेस बोलले. एकाची सुद्धा जीभ त्या ठिकाणी वळवळ केली नाही, निषेध केला नाही. सगळ्यांच्या जिभा झडलेल्या होत्या. आणि 18व्या शतकातलं तुम्ही आता उकरून काढताय म्हणजे आता याचा सारासार विचार केला तर पराक्रम घ्यायचा का विकृती त्या ठिकाणी घ्यायची का काहीच घ्यायचं नाही? जर तुम्हाला जी व्यक्ती आवडत नसेल, तुम्ही त्याचं कशाला चर्चा करताय? ज्यांना ते दैवत वाटतात
ते त्यांचे पूजक असतील ना. तुमची अशी इच्छा काय की आमच्या मनासारखंच वागलं पाहिजे. मला सांगा, त्या काँग्रेसचा कोण प्रदेशाध्यक्ष आहे, हर्षवर्धन सपकाळ, त्यांनी जर मोदी साहेबांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली असती तर काय झालं असतं? भाजपवाल्यांनी आरती ओवाळली असती, त्यांची कौतुक केलं असतं, त्यांचं ते स्टेटमेंट सगळ्यांनी शेअर केलं असतं. बघा, एकतर सपकाळांना भाजपमध्ये घेतलं असतं किंवा जाहीर त्यांचा सन्मान केला असता आणि म्हणाले असते भविष्यात हे भाजपच्या वाटेवर आहेत, आणि हे वास्तव आहे. पण एकलाही राग येत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ज्यावेळेस भाजपच्या एका खासदारानं थेट मोदी साहेबांची तुलना केली होती, किती लोकांनी निषेध केला. याचा अर्थ यांना धार्मिक विद्वेषातून धर्माचं राजकारण करायचंय आणि धर्माच्या चष्म्यातून राजकीय पोळ्या भाजायच्यात. इतकं साधं सरळ गणित मला कळतं आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे, बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विनंती एवढी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, सबस्क्राईब करताना बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. जॉईन बटन आल्यानंतर त्याला क्लिक करून तुम्ही सहभागी सुद्धा होऊ शकता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले टिपू सुलतान, आणि मग त्यांच्यावर जे काही त्यांना म्हणायचं होतं ते म्हणाले. भाजप सत्तेच्या सध्याच्या नशेमध्ये विद्वेषाचं राजकारण करू पाहते, वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे भाजपचा मुस्लिमांना किंवा त्यांच्या हिरव्या झेंड्याला विरोध आहे. मग भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एमआयएम सोबत 7-8 ठिकाणी महाराष्ट्रात युती केली, ती कशी काय चालली? ज्या टिपू सुलतानचं गोडवे एमआयएम गाते मुस्लिम गात असतील, त्या एमआयएमचा पाठिंबा का चालला? तिथं का कोणाची तोंड उघडली नाहीत? परभणीच्या जिंतूरमध्ये झालं, अमरावतीमध्ये झालं, किती उदाहरणं सांगू. तिथं तुम्ही का त्यांची मदत घेतली? सत्तेसाठी ना. म्हणजे जे काही राजकारण चालू आहे, जे काही विद्वेषाच्या पोळ्या भाजल्या जात आहेत, सामान्य द हिंदू, द ग्रेट, आमची मराठा बहुजनांच्या पोरांची डोकी भडकवण्यासाठी. बर, पुण्यामध्ये गदारोळ झाला. महापौर उपस्थित असताना भाजपची कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करतात. हा दोन्ही पक्षातला वाद आहे, आपण त्याच्यावर काही चर्चा करायची गरज नाही. पण ज्यावेळेस लोकांची डोकी फुटतात, पोलिसांना जखम होते, महापौर एक घटनात्मक पद आहे, ते तिथं उपस्थित असतात. काय चाललंय महाराष्ट्रात, पुण्यात? आमच्या एवढ्या संवेदना बोथट झाल्या का, हा साधा सरळ प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला मदत लागली की ते चालतात, मतं पाहिजे असतील तरी ते चालतात, आणि गरज नसली की धर्माच्या राजकारणावर टार्गेट करतात. लोकांना स्पष्ट मूर्ख समजलं का? तुम्ही जर लोकांना गृहीत धरणार असाल, मूर्ख समजणार असाल, तर तुमच्यातला खोटारडेपणा या महाराष्ट्राला नक्कीच कळतोय. आम्हाला टिपू सुलतानचं पण घेणं नाही ना हर्षवर्धन सपकाळांचं. तुमच्या माझ्यासाठी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ आहेत. ते काल होते, आज आहेत, उद्या सुद्धा राहतील. पण शिवाजी महाराजांसोबत जर कुणाची तुलना करायची असेल, शिवाजी महाराजांपेक्षा जर कोण ग्रेट असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, इतर कोणी सुद्धा नाही. पण ज्यांना शिवाजी महाराजच मान्य नाहीत, ती कुठल्या विचारधारेची मंडळी आहे, कुठल्या पक्षाची मंडळी आहे? सुधांशु त्रिवेदी, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5-6 वेळेस माफी मागितली होती असं स्टेटमेंट आहे, असं बोललेत. किती भाजपच्या लोकांनी त्या सुधांशु त्रिवेदीचा निषेध केला? बोला. प्रशांत कोरटकर, भारतीय जनता पार्टीचा नागपूरचा संघाचा स्वयंसेवक आणि भाजपचा कार्यकर्ता आहे.
काय बोलला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महाराष्ट्राबद्दल? किती लोकांनी निषेध केला? उत्तर द्या. श्रीपाद छिंदम शिवाजी महाराजांबद्दल काय वक्तव्य केलं? उपमहापौर होता भाजपचा. किती लोकांनी त्याच्याविषयी निषेध केला? बोला. एवढंच काय? महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संघाचे कार्यकर्ते, भाजपचे, आयुष्य घालवलं कार्यकर्ता म्हणून त्यांनी शिवरायांची, महात्मा ज्योतिराव फुलेंची कशा पद्धतीने बदनामी केली? कोण त्यांच्याविषयी बोललं? उलट त्यांना शाबासकीची थाप दिली. असंच बोलत राहा, तुम्ही महाराष्ट्रात येऊन ग्रेट काम केलं, पद्मविभूषण देऊन टाकलं. बोला. चंद्रकांत पाटील पुण्यातले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा महापुरुषांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, काय बोलले होते? किती भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातला निषेध केला होता? बोला. कित्येक उदाहरणं सांगायची, त्यावेळेस तोंडाला कुलूप लावून बसतात. आज का तुम्ही बोलता? कारण तुम्हाला धर्माचं, विद्वेषाचं राजकारण करायचंय. टिपू सुलतान बद्दल कुणालाही पुळका नाही, ज्याला असेल त्यांना असेल. पण टिपू सुलताननी जे काही चांगलं काम केलं असेल त्याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे. वाईट काम केलंय, ज्यांना वाईट वाटत असेल त्यांनी एकदा अब्दुल कलाम साहेबांचं लिहिलेलं वाचावं. म्हणजे ज्या व्यक्तींनी मोठं संशोधन करून सुद्धा भले त्यांचं राज्य वाचवायचं असेल, त्याला तुम्ही कुठल्याही नजरेने बघू शकता, पण त्यांना स्वातंत्र्यवीर सुद्धा म्हणलं गेलं, हे बऱ्याच जणांना पटणार नाही. ज्याला विद्वेषाचं राजकारण करायचं ते करा, पण आस्तीन के साहेब महाराष्ट्रात राहून आमच्या छत्रपतींबद्दल सुद्धा बोलले गेले, त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. म्हणून सगळं घाणेरडं राजकारण सोयीचं साठी सुरू आहे. तुम्ही आम्ही बारकाईनं कोण कधी कसं कशा पद्धतीनं भूमिका घेतं याचा फक्त विचार करा. कोणाचा नायक असेल, कोणाचा खलनायक असेल, कोणाचा तो नालायक असेल किंवा अजून काही खलनायक म्हणून सुद्धा तुम्ही काही म्हणू शकता, पण आता त्याची उकरून काढायची गरज नाही. ज्यांना राजकारण करायचंय त्यांचं हे दुहीचं राजकारण आहे, एवढं फक्त समजून घ्यायचंय. बाकी या देशात सामाजिक द्वेष पसरवण्यापेक्षा समाजामध्ये एकोपा, समानता, बंधुता जर प्रस्थापित करता आली तर समाज पुढे जाईल. पण यांना राजकीय पोळी भाजायची आणि दुसरं काही नाही. आणि सत्ता आहे म्हणल्यावर सत्तेची मस्ती असणारच. म्हणून कदाचित त्यांना या सगळ्या चुकीच्या गोष्टी मांडाव्या लागत असाव्यात, म्हणून दगडफेकीपर्यंत आले असतील. तर हे दुर्दैवी आहे. टोटली सगळं निषेधार्ह आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी जनता सुज्ञ आहे. जय शिवराय. विनाकारण चुकीचं काही करण्यापेक्षा चांगला समाज घडण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करा. धन्यवाद.